म्हणून देखील काम करतोय। मला संपूर्ण काळात या ठाण्याच्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची सेवा करण्याचं भाग्य मला मिळालंय। हे मी माझं परम भाग्य समजतो। आज ठाणे शहराचा चेहरा मोहरा बदलतोय ठाणं। ठाण्यासाठी दोन अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प, एक ठाणे अंतर्गत मेट्रो आणि ठाण्याचे बोरिवली दुहेरी बोगदा। ठाणे अंतर्गत मेट्रो ही शहराची गरज आहे, पण काही लोकांच्या शंका असतील तर त्या शंका दूर करून ठाणेकरांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प पुढे घेऊन जाऊ। आणि त्याचबरोबर ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा हा सुद्धा गेम चेंजर प्रकल्प ठरणार आहे। त्याचबरोबर क्लस्टरची कामं सुरू झाली आहेत। गेले 15-20 वर्ष या ठाणे जिल्ह्याने क्लस्टरची लढाई लढली आहे। क्लस्टरच्या माध्यमातून देखील लोकांचं जीवन सुसह्य करणं, त्याचबरोबर त्यांना अम्युनिटी देणं, ओपन स्पेस देणं, मोठ्या सर्व सुविधा युक्त अतिशय रिबिल्ड ऑफ सिटी अशा प्रकारचं एक आपलं क्लस्टर आहे। आणि त्यामध्ये देखील काही अधिकृत इमारतींच्या शंका असतील तर त्यांच्यावरही कुठलाही अन्याय होणार नाही, त्यांचा हक्क त्यांना मिळेल, त्यांचा न्याय त्यांना मिळेल। आणि म्हणूनच या ठिकाणी नुकतंच ठाण्याच्या बाजूने दुसऱ्या बोगद्याचं कामही सुरू झालेलं आहे। ठाणे शहरात 302 कोटींचा मलनिस्सारण प्रकल्प देखील मंजूर आपण केलाय। या धर्तीवर अंबरनाथसाठी सुद्धा 150 कोटी रुपयाचा प्रकल्प मंजूर केलाय। नागरिकांचं जीवन सुसह्य करणारे कोट्यावधी रुपयांचे प्रकल्प ठाण्यासह संपूर्ण MMR मध्ये सुरू आहे। ठाण्यातील 900 खाटांचं राज्यातील सर्वात मोठं सिव्हिल हॉस्पिटल याच वर्षात सुरू करण्याचे निर्देश मी दिलेले आहेत। मला विश्वास आहे ते देखील लवकर सुरू होईल। हे रुग्णालय ठाणे पालघर गोरगरीब रुग्णांसाठी मोठा आधार ठरेल। आणि म्हणून ठाणे जिल्हा केवळ एक शहरे नाही, ठाणे जिल्हा म्हणजे यामध्ये अनेक शहर आहेत। आणि म्हणून तर ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना आपण राबवतो। कृषी यांत्रिकीकरण योजनेतून 52 लाभार्थ्यांना थेट निधी देण्यात आला। ॲग्रिस्टॅक प्रणालीवर 97,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांची नोंद केली आहे। जिल्हा परिषद सेस योजनेतून 2100 लाभार्थ्यांना सुधारित शेती अवजारं, सिंचन साहित्य, तार कुंपण, प्लास्टिक मल्चिंग, ताडपत्री, फुलशेती आणि महिला बचत गटांना